संभाजीनगरमध्ये स्कूटीच्या डिक्कीतून 1,74,000 रुपये लंपास करण्यात आले। गंगापूर बाजार समिती सचिवांचे हे पैसे लंपास करताना चोरटे मात्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। बाजार समितीत लिलावाची निविदा भरण्यासाठी गेले असताना ही चोरी झाली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवानिवृत्त सचिवांच्या स्कूटीमधून 2 चोरट्यांनी तब्बल 2.25 लाख पळवल्याची घटना घडली। ही घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर घडली असून 2 चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत। गंगापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाऊसाहेब काशीनाथ भोसले यांनी बँकेतून 1,74,000 काढून त्यांच्या स्कूटीच्या डिक्कीत ठेवले आणि कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांच्या लिलावाची निविदा भरण्यासाठी ते गेले होते। याच संधीचा फायदा घेत 2 चोरट्यांनी त्यांच्या स्कूटीच्या डिक्कीचे लॉक तोडून त्यात ठेवलेले 1,74,000 रुपये कॅश आणि बँक पासबुक चोरून नेले। हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून गंगापूर पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत। तब्बल 2.25 लाख स्कूटीच्या डिक्कीमधून चोरी करण्यात आल्या। त्या संदर्भात आता गंगापूर पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरू आहे। गंगापूर बाजार समिती सचिवांचे पैसे चोरट्यांनी पळवलेत। हे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। स्कूटीच्या डिक्कीतून 2.25 लाख लंपास केले आहेत। गंगापूर बाजार समिती सचिवांचे पैसे चोरट्याचं कळतं।